Hello dear students, so today we are going to learn very interesting and inspirational poem and our poem name is A Teenager's Prayer. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची A Teenager's Prayer ही कविता बघणार आहोत and this poem has written by Horace J. Morse. ही जी काय कविता आहे ही Horace J. Morse यांनी लिहिलेली आहे. So let's see this poem, but before that, if you are new here on our YouTube channel, then please subscribe to our YouTube channel, and if you like this video, then please share and comments to this video. Okay, so let's see our teenagers prior this poem. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Okay, so poet is saying in the first stanza, each day brings new beginnings. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी काय नवीन दिवसाची नवीन सुरुवात घेऊन येत असतो. डिसिजन्स आय मस्ट मेक, आणि रोज मला नवीन निर्णय घ्यावे लागतात, रोज मला वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन्स घ्यावे लागतात. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक, आणि मी जो मार्ग निवडणार आहे तो मीच ठरवणार आहे. आय विल चूज दिस वे, आणि तो मार्ग जो काय तो मी ठरवणार आहे आणि त्यासाठी मीच जबाबदार असेल, त्या मार्गाने जाण्यासाठी मीच जबाबदार असेल असं पोएट ह्या फर्स्ट स्टांजामध्ये सांगत आहे. देन सेकंड स्टांजा इज, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस or travel down the darkened road that leads to great distress. So poet is saying here, I can choose to take the road of life, आणि मी माझ्या जीवनाचा असा रस्ता निवडू शकतो, जो काही मार्ग आहे तो मी निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो मला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल असा रस्ता मी निवडू शकतो. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कंड रोड, डार्कंड मीन्स व्हॉट, अंधारलेला, आणि मी त्या अंधारलेल्या रस्त्यावरून प्रवास करू शकतो किंवा प्रवास करू शकते. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, डिस्ट्रेस मीन्स व्हॉट, सो डिस्ट्रेस मीन्स ग्रेट वरी अँड स्ट्रेन, म्हणजेच काय तर निराशा किंवा संकट. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, जो की मला मोठ्या संकटांकडे किंवा निराशेकडे घेऊन जाऊ शकतो. ओके, देन प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. अँड पोएट सेइंग हिअर, प्लीज ओपन अप माय आईज डिअर गॉड, देवा माझे डोळे कृपया उघड, मला चांगल्या चांगल्या गोष्टी बघू दे, मला सद्बुद्धी दे, असं तिची काय मुलगी आहे ती देवाला सांगत आहे. दॅट आय माइट क्लिअरली सी, ज्याच्यामुळे मी काय योग्य प्रकारे बघू शकेल, त्यासाठी मला चांगल्या पद्धतीने बुद्धी दे, मला मदत कर. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, आणि जे योग्य आहे त्यासाठी तू मला उभं कर, मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यामध्ये सर्वोत्तम असं काय आहे ते बाहेर काढण्यासाठी तू मला मदत कर, अशी ती मुलगी देवाला सांगत आहे. दॅट गर्ल सेइंग टू द गॉड. ओके, नेक्स्ट in the next stanza, poet is saying here, help Lord to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for fit each day. Temptation म्हणजेच काय, प्रलोभन. So poet is saying here, help Lord to just say no, आणि ती मुलगी काय म्हणत आहे की देवा मला मदत कर, कशासाठी, when temptation comes माय वे, प्रभू जेव्हा माझ्यावर प्रलोभनं येतील तेव्हा मला त्यासाठी नाही म्हणण्यास मदत कर, त्या गोष्टीला मी
नाही म्हटले पाहिजे, मला वाईट गोष्टींची सवय लागली नाही पाहिजे आणि त्या वाईट गोष्टींसाठी मी नाही म्हणायला तयार झाली पाहिजे. ह्यासाठी मला तू मदत कर. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि जेणेकरून मी माझी बॉडी क्लीन, स्वच्छ आणि नंतर तंदुरुस्त ठेवू शकेल माझ्या येणाऱ्या जीवनासाठी, आणि ह्यासाठी तू मला मदत कर, अशी ती मुलगी देवाला म्हणत आहे. अँड नेक्स्ट इन द लास्ट स्टांजा, when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. And in the last stanza, poet is saying to us, when my teenage years are over. आणि ती मुलगी म्हणते की जेव्हा माझी जे काही टीनेज आहे, जी काही किशोरावस्था आहे, ती जेव्हा पूर्ण होईल, त्या टीनेज नंतर आय नो दॅट आय विल सी, आणि मला माहिती आहे की मी काय बघणार आहे. आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स अ व्हेरी बेस्ट. मी माझं जे काय आयुष्य आहे ते सर्वोत्तम प्रकारे जगलेलं असेल हे मला आधीच माहिती आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि जेव्हा तू माझ्या सोबत, माझ्या शेजारी चालत असशील, तू नेहमी माझ्या सोबत असशील, आणि तेव्हा मी माझी जी काय लाईफ आहे ती सर्वोत्तम उत्कृष्ट प्रकारे मी जगलेली असेल हे मला माहिती आहे देवा. म्हणून तू नेहमीच माझ्या सोबत राहा, माझ्या पाठीशी राहा, अशी ती मुलगी देवाला म्हणत आहे. ओके, अँड दिस पोएम हॅज रिटन बाय होरॅस जे मॉर्स. ओके, सो थँक यू सो मच.